Hello dear students, today we are going to see appreciation of standard 11 poems. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण 11वी वर्गाच्या कवितेचे रसग्रहण काय असते, ॲप्रिसिएशन काय असते याविषयी माहिती जाणून घेऊया. लेट अस सी फर्स्ट पोएम ऑफ स्टँडर्ड 11. आता नेमका परीक्षेमध्ये प्रश्न कसा विचारला जातो, राईट अँड अप्रिसिएशन ऑफ द पोएम. म्हणजेच समजा आता आपली पहिली पोएम कोणती आहे, चेरी ट्री. आता या ठिकाणी ऑफ द पोएमच्या नंतर एक तर चेरी ट्री लिहून येईल, किंवा सेकंड पोएम आपली सोवर आहे, सोवर येऊन शकेल, किंवा नेक्स्ट पोएम जी आहे ते पोएम कोणतंही नाव त्या ठिकाणी येईल. तर तुम्हाला त्या पोएमचं काय करायचं आहे, अप्रिसिएशन लिहायचं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर या ठिकाणी फर्स्ट पोएम चेरी ट्री, अप्रिसिएशन ऑफ चेरी ट्री. लेट अस सी हाऊ टू राईट अप्रिसिएशन ऑफ चेरी ट्री. आता बघा लिहिताना कशा पद्धतीने लिहावं लागेल. फर्स्ट पॉईंट दिलेला आहे अबाउट पोएट, म्हणजे कवीविषयी माहिती लिहायची आहे. बघा काय लिहिलं आहे, चेरी ट्री इज अ ब्युटिफुल पोएम रिटन बाय रस्किन बॉन्ड. म्हणजे रस्किन बॉन्ड यांनी ही पोएम लिहिलेली आहे. अतिशय सुंदरतेचं वर्णन करण्यात आलेलं आहे. रस्किन बॉन्ड हॅज रिटन हंड्रेड्स ऑफ शॉर्ट स्टोरीज, एसेज, नॉवेलाज अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन. म्हणजेच हे जे पोएट आहे रस्किन बॉन्ड, चेरी ट्री या कवितेचे जे पोएट आहे रस्किन बॉन्ड यांनी शेकडो स्टोरींचं लिखाण केलेलं आहे. स्टोरी मीन्स गोष्टी. इवन एसेज लिहिलेले आहे, एसेज मीन्स निबंध. नॉवेलाज म्हणजेच कादंबरी. अँड मोर दॅन 30 बुक्स फॉर चिल्ड्रन, आणि मुलांकरता 30 पुस्तकापेक्षाही अधिक असं गोष्टीचे पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत. नाव सेकंड पॉईंट बघा, अबाउट पोएम. पोएमविषयी माहिती लिहायची आहे. हे पॉईंट जे आहे तुम्हाला स्वतः तयार करायचे बरं विद्यार्थी मित्रांनो. इट इज ए नेरेटिव्ह पोएम डिस्क्रायबिंग द एव्हरीडे स्ट्रगल ऑफ अ प्लांट टू ग्रो अँड ब्लॉसम. ही जी कविता ही कशी आहे, एक नरेटिव्ह पोएम आहे, वर्णनात्मक कविता आहे. आणि याच्यामध्ये नेमकं कशाचं वर्णन केलेलं आहे, एव्हरीडे स्ट्रगल ऑफ अ प्लांट टू ग्रो अँड ब्लॉसम. म्हणजेच काय, हे जे रोपटं आहे या रोपट्याला रोज वाढण्याकरिता, बहरून येण्यासाठी रोज प्रत्येक दिवशी काय करावं लागत आहे, स्ट्रगल लागत आहे, म्हणजे संघर्ष करावा लागत आहे. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे टायटल. टायटल बघा, द टायटल चेरी ट्री डील्स विथ द चेरी प्लांट विच द पोएट प्लांटेड विच टूक 8 years टू ग्रो. म्हणजे या ठिकाणी या कवितेचं जे टायटल दिलेलं आहे ते कोणतं आहे, चेरी ट्री. डील्स विथ द चेरी प्लांट, म्हणजे चेरी ट्री म्हणजे कोणतं प्लांट झालं आहे ते, चेरी. विच द पोएट प्लांटेड विच टूक 8 years टू ग्रो. म्हणजे हे जे रोपटं आहे, ज्या रोपट्याचं ट्रीमध्ये रूपांतर व्हायसाठी किती कालावधी लागलेला आहे, तर 8 वर्ष होऊन लागलेली होती. त्याला झाडामध्ये कन्वर्ट होण्यासाठी जवळपास 8 वर्ष त्यांनी ती घेण्यात आलेली होती चेरी ट्रीला मोठं होण्यासाठी. नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे टोन. द पोएट्स टोन इज ऑप्टिमिस्टिक. म्हणजे पोएट हा कसा आहे, या कवितेमध्ये दिलेलं जो कवी आहे हे कसे आहे, ऑप्टिमिस्टिक आहे, म्हणजे आशावादी आहे. आपण प्रत्येकानेच आशावादी असलं पाहिजे जीवनामध्ये. फुल ऑफ वंडर फॉर द नेचर. त्यांना निसर्गाची फार आवड, प्रचंड आवड आहे. He focuses on the growing aspects of nature. The poem has a beginning, middle and an end. It's a simple poem about the poet's innocent and pure joy. All the incidents are in nice sequence. बघा या ठिकाणी या पोएममध्ये कवीने काय केलेलं आहे, या कवितेमध्ये कवीने म्हणजे आपल्याला रोपटं कसं मोठं होते, कशा पद्धतीचे सुरुवात होते, त्यानंतर त्याचा मिडल जे अवस्था असते ती मिडल अवस्था कशा पद्धतीने जाते, आणि लास्ट जी एंड ऑफ ट्री आहे ते कशा पद्धतीने होते, याचा सर्व अनुवाद या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे, वर्णन करण्यात आलेलं आहे. नाऊ नेक्स्ट स्पेशल फीचर्स. बघा आता खास वैशिष्ट्ये कोणती असतात या पोएममध्ये, नेमकं हा पॉईंट प्रत्येक वेळेस लिहावा असतात विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला या कवितेची स्टाईल कशी असते याविषयी माहिती या ठिकाणी द्यायची आहे. द स्टाईल अँड लँग्वेज ऑफ द पोएम इज सिम्पल. म्हणजे ही जी कविता आपण लर्न केलेली आहे, या लर्न केलेल्या कवितेमध्ये तुम्हाला भाषा कशी वाटली या कवितेची, तर इट्स व्हेरी सिम्पल अँड इझी. पोएटिक डिव्हायसेस सच ॲज ॲलिट्रेशन, अँटिथेसिस, क्लायमॅक्स. म्हणजे पोएटिक डिव्हाइस म्हणजे जे काही फिगर ऑफ स्पीच यामध्ये आलेले आहे तर ते या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचे असते. कोणते आलेले आहे, ॲलिट्रेशन आलेलं आहे, म्हणजेच अनुप्रास अलंकार आलेला आहे.
अँटिथेसिस आलेला आहे क्लायमॅक्स, म्हणजे दोन गोष्टी विरोधी दाखवणे क्लायमॅक्समध्ये. त्याचबरोबर पर्सोनिफिकेशन आर यूज बाय द पोएट. झाडाच्या नुसार व्यक्तीचं चित्रण त्या ठिकाणी म्हणजे चेरी ट्रीशी रिलेटेड त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. व्यक्तीसाठी कशाप्रकारे स्ट्रगल होतो, कारण झाड तर स्ट्रगल करते, पण ह्युमन बिईंगसुद्धा जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत स्ट्रगल करत असते. तर या ठिकाणी म्हणून या पोएममध्ये पर्सोनिफिकेशनसुद्धा फिगर ऑफ स्पीच दिलेलं आहे. द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट ऑफ दिस पोएम इज इट्स पिक्चर्स क्यू depiction and colorful imagery. The whole process of a seed turning into a plant has been made appealing to the readers with colorful and vivid description. The reference of seasons, the sky, animals, birds, insects focus on the wonders of nature. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टीचे संदर्भ, आता निसर्ग म्हटलं किंवा नेचर म्हटलं तर ऑल बिईंग जे काही आहे, ऑल ह्युमन बिईंग्ज असो किंवा इवन जे काही लिव्हिंग थिंग्ज असो, ह्या सर्व गोष्टी त्याचा पुरेपूर वापर करून घेत असतात. मेसेज काय द्याल तुम्ही? नंतरचा पॉईंट, नेक्स्ट पॉईंट आहे मेसेज. द पोएम गिव्ज अ मेसेज ऑफ नेचर कन्झर्वेशन, ट्री प्लांटेशन अँड इट्स इम्पॉर्टन्स. सगळ्यात महत्त्वाचा मेसेज काय राहील? काय संदेश देणार तुम्ही या कवितेच्या माध्यमातून? तर आपण निसर्गाचं रक्षण करायला हवं, वृक्षारोपण करायला हवं, अँड इट्स इम्पॉर्टन्स, आणि त्याला महत्त्वसुद्धा देणे गरजेची गोष्ट आहे. द चेरी ट्री इज इंडीड अ गिव्हिंग ट्री. इट आल्सो स्पीक्स अबाउट द ट्रीज डिटर्मिनेशन टू ग्रो डिस्पाईट ऑल ऑड्स. म्हणजे आपल्याला वृक्ष संवर्धन कशा पद्धतीने करता येईल, झाड संवर्धन कशा पद्धतीने करता येईल, याविषयी आपल्याला मेसेज त्या ठिकाणी देता येईल. माय ओपिनियन अबाउट द पोएम, हा पॉईंट सगळ्यात शेवटी घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. I like the poem for its positive, optimistic tone. It encourages us to overcome the obstacles, hardships we may face in life and become resilient like the cherry tree. म्हणजे मला ही कविता अतिशय आवडली. इवन एवढंच नाही तर या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे? आय लाईक द पोएम फॉर इट्स पॉझिटिव्ह, म्हणजे सकारात्मक भूमिका दर्शन केलेली आहे. इवन ऑप्टिमिस्टिक टोन, आशावादी भाव व्यक्त करण्यात आलेला आहे. अँड इट एनकरेजेस अस टू ओव्हरकम द ऑब्स्टॅकल्स. जे काही अडथळे असतील जीवनामध्ये, हार्डशिप्स असतील, प्रॉब्लेम्स असतील, तर त्यावर कशाप्रकारे फेस करायचं, हाऊ टू फेस, कशा पद्धतीने मात करणार, तर ह्या सगळ्या गोष्टीचं या पोएममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणून अशा प्रकारचा तुम्ही या कवितेमध्ये तुमचं स्वतःचं मत तुम्ही व्यक्त करत आहात. तर इन दिस वे वी हॅव सीन द अप्रिसिएशन ऑफ दिस पोएम. लेट अस स्टॉप हिअर. वी विल मीट सेम टाईम टुमारो. थँक्यू. तर सगळ्यांनी या पोएमचं अप्रिसिएशन वहीमध्ये लिहून घ्या आणि रिसाईट करा, म्हणजेच पाठांतर करा, की जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये जर अप्रिसिएशन हा क्वेश्चन आला तर या पोएमचं तुम्हाला ते लिहिते वेळेस कोणतीही अडचण येणार नाही.